नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर पालक न खाणारे पण अशा पद्धतीने जर पुऱ्या केल्यात तर एकदम आवडीनं खातील. तर पालकची पुरी एकदम सोपी आहे आणि एकदम कमी साहित्यामध्ये ही पालकची पुरी बनते. तर मस्त अशी ही आपण कुरकुरीत अशी ही पालकची पुरी बनवणार आहोत. तर ही रेसिपी एकदम झटपट बनते आणि करायला पण एकदम सोप्या पद्धतीमध्ये केलेली आहे. तर ही पुरी एकदम अतिशय पौष्टिक आहे. मुलांना डब्याला देऊ शकता किंवा सकाळी नाश्त्याची वेळ असेल, तर अशा पद्धतीने तुम्ही पालकच्या पुऱ्या बनवून देऊ शकता. एकदम पटकन होणारा हा नाश्ता आहे. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर पालकची पुरी बनवण्यासाठी लागणारं आपण साहित्य बघूया. तर इथे मी एक पालकची जुडी घेतलेली आहे. तर पालक घेताना आपण त्याच्या थोडेसे देठाकडला भाग जास्त घ्यायचा आहे. म्हणजे हे पालक एकदम अतिशय पौष्टिक असतो. तर अशा पद्धतीने हे पालक घेतलेले आहेत. तर इथे मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, बेसन घेतलेलं आहे, तर हिरवी मिरची घेतलेली आहे, जिरं, आलं लसूण घेतलेलं आहे, धना पावडर, कोथिंबीर, लाल मिरची पावडर, हळद, मीठ, तीळ, ओवा घेतलेला आहे. तर आपण पुरी बनवण्यासाठी तयारी करून घेऊया. तर गॅसवर एका पॅनमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर या पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पालक घालून घ्यायचा आहे. तर मस्त असा हा कोवळा बघून पालक घ्यायचा म्हणजे पुरीला एकदम छान चव येते. तर आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे. तर याच्यामध्ये आपल्याला पालक घालून घ्यायचं आहे. पालक घातल्यानंतर आपल्याला या पालकाला एक 5 ते 10 मिनिटं आपल्याला छान फुल गॅसवरच हे पालक शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही पालक शिजवून घेण्याच्या ऐवजी तसंच मिक्सरमध्ये काढून केलात पुऱ्या तरी छान लागतात. तर इथे मी पालक शिजवून घेतलेला आहे. तर आपली मस्त अशी ही पालक शिजली गेलेली आहे. तर आपल्याला हे पालक थंड पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे. थंड पाण्यामध्ये घालण्याचं कारण म्हणजे हे पालक आपली मस्त असे हिरवीगार तसाच कलर होतो म्हणून हे पालक थंड पाण्यामध्ये घालायचं. तर आपले हे पालक पण थंड झालेलं आहे. तर पालक आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला याला मिक्सरला बारीक असे हे पेस्ट बनवून घ्यायचं आहे. तर मस्त असं हे अशा पद्धतीने आपण हे पाणी घालून हे पालकाचं पेस्ट बनवून घेतलेलं आहे. तर आपल्याला पालकची पुरी बनवण्यासाठी एक वाटण करून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची तुकडे टाकून घेतलेले आहेत, आलं लसूण घातलं, नंतर कोथिंबीर घालून छान आपण याला मिक्सरला फिरवून घेऊया. तर हे आपलं मस्त असं हे पालकचं पुरी बनवण्यासाठी वाटण बनवून घेतलेलं आहे. तर हे वाटण मी वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. तर पुरी बनवण्यासाठी आपण एका ताटामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये बेसन घालून घेतलेलं आहे. बेसन घालण्याचं कारण म्हणजे एकदम हे पुऱ्या खस्ता आणि कुरकुरीत होतात. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. हळद पावडर टाकलेली आहे. लाल मिरची पावडर, ओवा आणि धना पावडर घालून घेतलेला आहे आणि 2 चमचे तीळ टाकून घ्यायचे आहेत. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचा ठेचा बनवून घेतला होता ते पण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला हाताने याला मिसळून घेऊया. तर हे सगळे मसाले एकजीव झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जी आपण पालकाची प्युरी बनवून घेतली होती ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर पालकाची प्युरी घालून आपल्याला याला छान असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. जर या पिठामध्ये जर पालकाची प्युरी जर जास्त झाली आणि आपलं पीठ जर पातळसर वाटलं तर आपल्याला याच्यामध्ये थोडं अर्धी वाटी याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालून छान आपल्याला हे घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. तर पुरी करताना आपल्याला हे पुरीचं पीठ हे घट्टसरच पाहिजे म्हणजे पुरी हे छान खस्ता आणि कुरकुरीत होते. तर आपल्याला हे पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती थोडंसं तेल लावून ठेवायचं आहे आणि एक 10 ते 15 मिनिट आपल्याला या पिठाला असंच ठेवून द्यायचं आहे. तर आपलं हे पीठ मस्त असं भिजलं गेलेलं आहे. तर आपल्याला या पिठाचा एक छोटा गोळा घेऊन अशा पद्धतीने आपले हे मस्त असा पुऱ्या लाटण्यासाठी आपल्याला हे गोळा बनवून घ्यायचा आहे. तर आपण अर्ध्या पिठाचे अशाच पद्धतीने हे हातावर छान असे गोळे बनवून घ्यायचे आहेत. तर पुऱ्या लाटण्यासाठी मी एवढे गोळे बनवून घेतलेले आहेत. तर हे आपल्याला पुऱ्या लाटेपर्यंत आपल्याला गॅसवर कढई ठेवून तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. तर तेल गरम होईपर्यंत आपण पुऱ्या लाटून घेऊया. तर इथे मी एक गोळा घेतलेला आहे आणि छान त्याला गव्हाचं पीठ लावून हे आपण
पुरी लाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही पीठ लावण्याच्या ऐवजी तेल लावून लाटलात तरी पण चालेल. तर अशा पद्धतीने मी ही गोल गरगरीत असं आपल्याला हे पुरी लाटून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने हे पुरी लाटून घेतलेली आहे. तर मी तुम्हाला आणखीन एक पुरी लाटून दाखवणार आहे. तर आणखीन एक एक गोळा घेतलेला आहे पिठाचा आणि छान आपल्याला पीठ लावून ह्याला छान असं हे लाटून घ्यायचं आहे. तर हे दुसरी पण छान पुरी लाटली गेलेली आहे. तर अशाच पद्धतीने मी हे एक 5-7 पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. तर गॅसवर तेल पण गरम झालेलं आहे. तर यामध्ये व्यवस्थित अशी ही पुरी सोडून देऊया. आणि पुरी सोडल्यानंतर आपण गॅस एकदम फुल गॅसवर ही पुरी तळून घ्यायची आहे. आणि असं झाऱ्याच्या साईडने आपल्याला पुरीवर तेल घालून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला दोन्ही साईडनी या पुरीला हीट मिळते आणि पुरी ही छान फुगते. तर आपली ही पहिली साईड छान तळली गेलेली आहे. तर आपण या पुरीला पलटून घेऊया. तर पुरी हे छान याला पलटून घेऊन दोन्ही साईडने आपल्याला खरपूस अशी तळून घ्यायची आहे. तर मस्त अशी ही पुरी तळली गेलेली आहे. तर आपण आणखीन एक पुरी याच पद्धतीने तळून घ्यायचं आहे. तर इथे मी आणखीन एक पुरी गरम तेलामध्ये सोडून दिलेली आहे. तर आपल्याला या पुरीवर झाऱ्याने अशा प्रकारे तेल घालून घ्यायचं आहे. म्हणजे आपली ही पुरी लवकर फुगली जाते. तर पहिली साईड छान अशी तळली गेलेली आहे. तर दुसऱ्या साईडनी पण छान अशी ही पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे. तर मस्त अशी हे पण पुरी छान अशी तळली गेलेली आहे. तर अशाच प्रकारे आपण सगळ्याच पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तर इथे मी सगळ्याच पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. तर एकदम मस्त आणि कुरकुरीत मस्त आपले हे पुऱ्या तळून झालेले आहेत. तर हे तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळी नाश्त्यासाठी पण केलात तर एकदम भारी लागतात. तर रेसिपी जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.